नष्ट केला अंधार. विश्वहिताचा मंत्र ज्या बुद्धाने दिधला, त्या बुद्धाचा धम्म भीमाने गतिमान केला. जीर्ण रूढीला नष्ट कराया केले जीवाचे रान. युग पुरुषाच्या मालिकेतील भीमरत्न हे महान. भीमरायाची अमृतवाणी करतो मी गुणगान. रामजीच्या पोटी जन्मले बालक ते गुणवान. भीमामृतवाणी, भीमामृतवाणी. आंबेडकरांचे ते आजोबा मालोजी सकपाळ. कन्या मीरावन पुत्र रामजी अपत्य लढिवाळ. रामजी हे लष्करातील सैनिक शूर बनले. मेजर धर्मा मुरबाडकरांशी परिचित झाले. मूळ नाव हे पंडित त्यांचे होते घराणे थोर. भीमाबाई ही सुंदर कन्या गोड स्वभावी पोर. रामजीशी विवाह झाला होता गळा थाट. कमी कशाची नव्हती त्यांना श्रीमंती ही अफाट. भीमामृतवाणी, भीमामृतवाणी. महत्वाकांक्षी रामजीचा स्वभाव बाणेदार. कर्तृत्वाने अनजिद्दीने बनले ते सुभेदार. मध्य प्रदेशामध्ये मबूया गावी बदली झाली. अशा प्रकारे काळ चालला वर्षे बहु लोटली. साधू बाबा योगायोगाने मऊ गावी आले. रामजीला त्या आशिष देऊन भाकीत ते केले. भीमाबाईच्या पोटी नरवीर ऐसा जन्मा येईल. कीर्ती आपुल्या कुळगोत्राची तिन्ही लोकी जाईल. भीमामृतवाणी, भीमामृतवाणी. हर्षित होऊन सुभेदाराने चरण स्पर्शियले. साधू बाबांच्या आशीर्वादाने डोळे भरून आले. भीमाबाई ती सुशील वैसी व्रताचरण केले. उभयतांचे सुदैवाने भाग्य फळावाले. 14 एप्रिल सन 1891 साली माता भीमाई गर्भवती मग पुत्रवती झाली. सुवर्ण कांती सुलक्षणी ते बाळ जन्माले. रामजीचे ते रत्न 14वे लोक म्हणू लागले. भीमामृतवाणी, भीमामृतवाणी.
वहीवरती लिहू लागला 5 वर्षाचा बाळ झाला. अशा प्रकारे काळ चालला. काळ कधीही नाही थांबला. माता भीमाई त्या समयाला होती आजारी अंथरुणाला. दुष्ट मृत्यूने धाव साधला. रोज सकाळी लवकर उठणे, स्नान संध्या पूजा आठवणे, न्याहारी पूर्वी गावी भजने. चित्त लावले मीराबाईने. मातृहीन त्या भीमबाळावर सुभेदाराचे प्रेम निरंतर. भीमाबाईच्या निधनानंतर आयुष्य होते मोठे खडतर. आई विना त्या पोरक्या जीवाने कसे जगावे भीमबाळाने. मीराबाईचे ऐकून म्हणणे, पुनर्विवाह केला पित्याने. बाई कोणही इथे राहते. भीमबाळाला समजत नव्हते, आमच्या बयेचे कपडे घालते. विनाई काही अशी वागते. बालवयातच भीम तो ऐसा चिडखोर होता. अस्मितेचा निर्भीड बालक भिवा थोर होता. बालवयातच त्या समयाला तोचू लागले दुःख तयाला. दूर सारती लोक आम्हाला. जाणीव झाली बालमनाला. आगगाडीने आले मसूरला. रस्ता ठाऊक नव्हता पुढला. विचारले मग गाडी वानाला. आम्हा जायचे थोर गावाला. गाडी वानाच्या ध्यानी आले. अस्पृश्य गाडीमध्ये बैसले. गाडीच्या मग खाली लोटले. गरम कुपाटा पाय भाजले. दुप्पट भाडे देऊ केले. गाडी वानाने तेव्हा मानले. रखरख होते ऊन तापले. पाणी मिळेना कंठही सुकले. अशा दीनवाणी जगण्याचा क्रूर अशा त्या दुष्ट रूढीचा दुःख देणाऱ्या सनातन्यांचा. राग आला त्या दीनपणाचा. शाळेमध्ये दूर बसावे. सर्व जनांनी हीन लेखावे. ओंधळ लावून पाणी प्यावे. दर्शन आपले तुच्छ मानावे. हळूहळू हे भीमा उमगले. विटंबनेचे मूळ समजले. विषमतेने लोक गांजले. कटू कटू ते अनुभव आले. अस्पृश्यांचे घर मोडके. अंगावरती वस्त्र फाटके. भोजन उष्टे शिळेस गिटके. विटंबनेचे दाहक चटके. वाळवंटी हिरवळ दिसावी. हिंस स्वापदा दया फुटावी. तहानेल्याला विहीर दिसावी. कुठे कुणाची साथ मिळावी. आंबेडकर गुरुजीचा होता भिवा जीव की प्राण. भाजी भाकर देऊन त्याला ठरले जगती महान. अंबावडे हे नाव खोडले. आंबेडकर हे नाव नोंदले. आत्मीयतेने भिवा शिकवले. शिक्षक ऐसे थोर लाभले. सुभेदाराचा साताऱ्याला नोकरीचा तो काळ संपला. विराड आले मुंबईला. राहू लागले डबक चाळीला. सुभेदाराला आपल्या भीमाची आशा दांडगी मोठ्या यशाची. पडू दिली ना कमी कशाची. तरे तरेच्या पुस्तकाची. पुस्तकासाठी पैसे मोडीत. कधी कुणाचे कर्जही काढीत. दाग मुलीचे गहाण ठेवीत. जीवा पाडते कष्टही शोषित. अभ्यासाला नव्हती खोली.
सोली, रात्र रात्र जागून काढली, मॅट्रिकची ती परीक्षा झाली. यश कीर्ती मग पुढे वाढली, नोकरीला तो आनंद लागला, रामजीने मग निश्चय केला, बाजी लावली शर्त पणाला, पडू दिले ना कमी भिवाला. भीमाचा अभ्यास चालला, सोडती नव्हती परिश्रमाला, मॅट्रिकला तो पास झाला. आनंद झाला रामजी पित्याला, मॅट्रिक होणे अवघड होते, दलिताला तर शक्यच नव्हते, गौरव करीत होते जे ते, आनंदाला आले भरते. गुरु केळुसकर त्या समयाला आले पाहुणे सत्काराला, नवाजले त्या रामजी सुताला. चरित्र दिले तयाला, रमाबाई ती पाहून बाला, गणगोत्रांना आनंद झाला, राम सीते समजोळा लाभला. रामजी बोले ज्याला त्याला, भाय खळ्याच्या त्या बाजारी वऱ्हाडी मग जमले, पुष्प फुलाची उधळण केली, शुभ मंगल झाले. इंटर झाली खर्च अफाट, केळुसकर गुरुजींनी थेट बडोद्याची मग धरली वाट. महाराजांची घेतली भेट, सयाजीराजे यांच्या समोर भीमरावाला केले हजर, शिष्यवृत्ती द्या सत्वर. विद्यार्थी हा गुणी खरोखर, सयाजीराजे मोठ्या मनाचे कौतुक केले त्यांनी भीमाचे, शिष्यवृत्ती मग ती देण्याचे. कबूल केले म्हणणे त्यांचे, झाले भीमराव ते पदवीधर, बडोद्याच्या त्या संस्थानावर करण्या नोकरी गेले सत्वर. लष्करातील मोठ्या हुद्द्यावर, वडिलांनी तर विरोध केला, समजाविले भीमरावाला, सल्ला भीमाने नाही ऐकला. पिता मनातच खिन्न जाहला, पिता रामजी आजारी पडले, वादळ जणू ते संकट आले, भीमरावाला व्रत समजले. बडोद्याहुनी त्वरे निघाले, सुरतेमध्ये उतरून खाली, वडिलांसाठी बर्फी घेतली, गडबड घाईत गाडी हुकली. दुसऱ्या दिवशी भेट झाली, भेट झाली पण अंतिम समयी, क्रूर काळाने केली घाई, दिसू लागली खोलच खाई. या गोष्टीला उपाय नाही, इथे थांबली अथक साधना, गिजला तो मर्दानी बाणा, उतुंग त्याची खरी प्रेरणा. धन्य धन्य मालोटी नंदना, भीमरावाचा आधार तुटला, पित्या विना तो पोरका झाला, अश्रू वाहिले कंठ दाटला. काळ कुणाला नाही झोपला, दुःखाच्या त्या खोल दरीत भीमराव पडला, युग पुरुष ही पितृशोकाने ढसा ढसा रडला. आधार मोठा गेला पित्याचा, प्रश्न भयंकर तो चलनाचा, इच्छापेक्षांच्या पूर्तीचा. कुटुंब आणि स्वखर्चाचा, विद्या संपादन करण्यासाठी होती महत्वाकांक्षा मोठी, महाराजांनी सरते शेवटी. कबूल केली शिष्यवृत्ती, शिक्षण घेण्या परदेशात भीमराव गेले अमेरिकेत, न्यूयॉर्क शहरी वसतिगृहात. एक दिलाने सर्व राहत, जेवण खाणे
शिक्षण उच्च घेऊ लागले, मायभूमीला पत्र धाडले, परिस्थितीवर उपाय सुचले. संघटित व्हावे म्हटले, असे होते भीमाचे वागणे, शील राखणे ध्येय गाठणे, टाळी सदा सहलीला जाणे. नयन मनोहर स्थळ पाहणे, शिक्षण घेऊन ज्ञान मिळविणे, जुने चांगले ग्रंथ जमविणे, विद्येमध्ये निपुण होणे. नवी नवी ती पदवी घेणे, एडविन आर्ये सेलिंग मन, आवडे भीमाला त्याचे शिक्षण, इंडियन कॉमर्स प्रबंध लिखाण. डिग्री संपादन, विश्वविद्यालय कोलंबियाने, डॉक्टर पदवी सन्मानाने, सयाजी महाराजांना भीमाने. प्रबंधार्थिले कृतज्ञतेने, पुस्तकासाठी भूक आवरणे, ज्ञानाचे भांडार जमविणे, उपकाराची जाण ठेवणे. दिल्या वचनाला जागणे, अभ्यास केला अशा प्रकारे परिकाष्ठा झाली, DSCच्या परीक्षेसाठी सिद्धता केली. बडोद्याहून आदेश आला, आंबेडकरांना धक्का बसला, पुन्हा येण्याचा निर्धार केला. समाय देशाचा धरला, आंबेडकर अगबोटीत बसले, बोट बुडाली, वृत्त पसरले, कुटुंबीय सारे घाबरले. देवता करू लागले, काही सुचेना रमाबाईला, हात जोडले परमेश्वराला, विनवू लागली विठुरायाला. ठेव तू माझ्या पतीला, बोट बुडाली होती दुसरी, ईश्वराला चिंता सारी, आंबेडकर सुखरूप माघारी. वाट पाहते रमाईदारी, पतिदेवाला समोर पाहिले, ईश्वराचे आभार मानले, जेव्हा बंधूला सवे घेतले. आंबेडकर बडोद्यास निघाले, आमच्या खर्चाने तुम्ही शिकावे, अमेरिकेला खुशाल जावे, पुन्हा इथे नोकरीस यावे. 10 वर्ष सेवेत राहावे, करार होता असा तेव्हाचा, निर्धार होता भीमरावाचा, राज सयाजी महाराजांचा. उपकार होता मोठा तयांचा, सेवेला आंबेडकर आले, कर्तव्याला नित्य जागले, लष्करातले साहेब झाले. जागोजागी वृत्त पसरले, खानावळी अन हॉटेलवाले, धर्मढोंगिते बडोद्यातले, महार म्हणून अडवू लागले. कटू कटू ते अनुभवाले, हाताखालचे लोक बोलले, महारांना कुणी साहेब केले, दुरून कागद पत्र फेकले. पाणी पिण्याचे दूर ठेवले, पारशाच्या वसतिगृहात आंबेडकर गेले, नाव बदलून त्याच ठिकाणी भीमराव लागले. प्रसंग मोठा आला भयंकर, राहत होते जिथे आंबेडकर, झुंड गुंडाची आली तिथवर. मी कोण ते सांगा लवकर, मी एक माणूस हिंदी आहे, अभ्यासाचा छंदी आहे, खरा सत्यतावादी आहे. मला इथे का बंदी आहे, तू तर आम्हाला फसविले, वसतिगृह हे का बाटवले, निघ इथून आता म्हणाले. संकट प्राणावरती
छत्रपती कर्तृत्वान कोल्हापूरचे ते संस्थान मोठ्या मनाची व्यक्ती महान अस्पृश्यांचा देवीमान आंबेडकरांना साथ मिळाली छत्रपतींनी मदत केली 1920 साली नायकाला प्रसिद्धी आली मान गावाला परिषद भरली भीमरावाला स्फूर्ती आली प्राध्यापकाची नोकरी केली कोर्टामधली वकिली केली जीवन नौका चालू झाली वेतन प्राप्ती होऊ लागली मुकनायका वाता फुटली क्रांतीची पाऊले उमटली बडोद्याचे ते दिवाण बोलले शिक्षण खर्च द्या ते म्हणाले सयाजी महाराजांना कळाले दिवाणाचे मग बिंबच फुटले महाराजांनी त्या लोकांची वाच बंद केली वेळोवेळी भीमरावांना साथ अशी दिधली महाडच्या चौदार तळ्यावर दलित हजारो होते बरोबर उभे राहुनी जीवन तटावर दलित उद्धारक ते आंबेडकर हक्क प्राप्तीचा लढा द्यायचा पाय कधी ना मागे घ्यायचा माथा कधी ना झुकवायाचा पाय पाय जात शाजिण्याचा हिम्मत ठेवा हरू नका रे हात कुणाला पसरू नका रे दुर्बल हतबल ठरू नका रे नाट्य कुणाचे करू नका रे ढोंगीपणाला भिवू नका रे सोम कुठे माजवू नका रे अन्याय होऊ देऊ नका रे अत्याचार ते चावू नका रे विषमतेचे बंधन तोडा सनातन्यांचे मज्जाव मोडा अशा रूढीचे हातपाय काढा शास्त्र पुराणे मातीत गाडा अशी भीमाची अमृतवाणी दलितांनो स्वाभिमानी या लहानांनो या थोरांनी चौदार तळसे प्याले पाणी भेदभाव ते तोडून टाका प्रथा पुराण्या मोडून टाका जुनी प्रणाली खोडून टाका वेडा पक्का वेडून टाका भूत दयाती नको आम्हाला वरवर माया नको आम्हाला हात टेकाया नको आम्हाला फुल फुलैया नको आम्हाला तुडवीत गेले कठीण खाई सच्चे भीमाचे ते अनुयायी कर्तृत्वाने केली भलाई घडली क्रांतीची ही नवलाई भीमा सवेचे वीर चालले सनातन्यांचे धाबे दणनले मुक्तपणे तळ्यात उतरले आणि तळ्याचे प्राशन केले आजवर नव्हते जमले कुणाला अशस्त्र होते काम भीमरायाने लढून दाविला मुक्तीचा संग्राम बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि
कार्य नाही केले. 1927 हे असे साल आले. मार्च महिन्याच्या 20 तारखेला नवल ते घडले. भीमामृतवाणी भीमामृतवाणी महाडच्या त्या सत्कार्याने सुरुवात बंडाला. रचले नाही जीर्णमताच्या धर्म झेंडाला. विटाळ केला त्या शिष्यांनी विपरीत हे घडले. चांडाळांनी शुद्ध तळ्याचे पाणी बाटवले. अस्पृश्यांनी धर्म बुडवला स्पर्श कसा केला. सोडून काढा पुन्हा अशांना पायबंद घाला. ब्राह्मणांनी विचार केला शुद्धीकरणाचा. शेण आणले सडा शिंपला पशुमलमूत्राचा. भीमामृतवाणी भीमामृतवाणी 108 त्या घागरी काढल्या तळ्यातून त्यांनी. गाई गुरांच्या मलमूत्राने शुद्ध केले पाणी. अत्याचारही करू लागले जीवनाही आली. भोजन समयी ताटामध्ये माती मिळविली. पिसाटलेल्या सनातन्यांचे डोके भडकलेले. लाट्या काठ्या घेऊन आले रणकंदन केले. आंबेडकरांना जेव्हा सारी वार्ता ही कळली. दलित जनांनो संयम ठेवा विनंती ही केली. भीमामृतवाणी भीमामृतवाणी सर्वतरातून निषेध केला त्या भ्याड हल्ल्याचा. सरकाराने आरोप केला दंगा केल्याचा. बुद्धीने तो झगडा करून हक्क ते मिळविले. सत्याग्रहाचे अतिपेशाने रणशिंग वाजले. मनुस्मृती किती घातक आहे सिद्ध असे झाले. जाहीर करुणी दृष्ट मनुला दहन ते केले. लाथा खाऊ पण धर्मात राहू सहन कसे करणार. ज्या धर्माने तुच्छ मानिले तया कसे भजणार. भीमामृतवाणी 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 लंडनला गेले. एकच त्यांनी ध्येय ठेवले. गोलमेजला ते सादर केले. समानतेचे न्याय दाखले. अस्पृश्यांच्या दुःख यातना पुऱ्या जागल्या झूट वल्गना. लोकहिताची हवी योजना. अशी असावी भावी घटना. स्वतंत्र मतदार संघ असावा.
स्वधर्मियाची गुलामगिरी. नष्ट होणे आहे जरुरी. आंबेडकरांना लोक बिथरले, ढोंगी पुढारी असे हादरले, देशहिताचे लोण पसरले. विषमतेला नेते विसरले. चमत्कार तो आगळा घडला, गांधीजींना विचार पडला, हरिजनांचा पुळका सुटला. तरीही नाही तंटा मिटला. आमच्या लोकांचा मी कैवारी, माझीच आहे जबाबदारी, आजवर आम्ही केली चाकरी. आता आहे ती तुमची वारी. गांधीजीने मग बेत बदलला, सत्याग्रहाचा निश्चय केला, आंबेडकरांशी वाद जुंपला. याने त्याचा कलह लागला. आमचे तुम्हाला दुःख कळू द्या, भीक नको ते हक्क मिळू द्या, रोटी बेटी एक होऊ द्या. तुमच्या पंक्तीला आम्हा जेवू द्या. गांधीजींना ते नारुचले, उपोषणाचे अस्त्र फेकले, समजावूनही नाही ऐकले. सर्व जनांनी हात टेकले. कस्तुरबाने भीमरायाची विनवणी केली, पुणे करारावरती भीमाची स्वाक्षरी झाली. अध्यापनाचे काम चालले, स्वप्न आपले साकार केले, ग्रंथाचे भांडार बांधले. राजगृह हे नाव ठेवले. रम्य कथा पौराणिक गोष्टी, घर बांधावे पुस्तकासाठी, स्वतंत्र दालन भेटी गाठी. बहुदिवसाची हौस ती मोठी. पंडित वक्ते विचारवंत, शास्त्रज्ञ कुणी महान संत, येऊ लागले मित्र अनंत. ग्रंथकार कुणी साधू भगवंत. तळमजला तो रमाबाईचा, अवती भवती बाग बगीचा, दिवाणखाना तो साहेबांचा. खजिना सारा पुस्तकांचा. महापुरुषाची सहचारिणी, रमाई होती स्वाभिमानी, साधी भोळी तिची राहणी. श्रद्धा भक्ती अंतःकरणी. परदेशाला जाता तुम्ही, हाल सोसते ही लक्ष्मी, अभ्यासातच असता नेहमी. तरी तुम्हा बोलत नाही मी. भोळे भाबडे वेडे ते मन, साहेब तुमचे नको मला धन, पंढरपुराला जाऊ आपण. विठुरायाचं घ्याया दर्शन. राम तुला मी किती सांगावं, देवासाठी दूरवर जावं, गेलो तरी दर्शन न मिळावं. उगाच काया जीव जाळावं. भोळी जनता दलित बिचारी, या जनतेची सेवा सागरी, तीर्थासारखी गर्दी सारी. बसवू दुसरी प्रति पंढरी. साहेबांचे ते बोल ऐकले, पुन्हा रमाने नाही सतवले, पतिवचन ते ध्येय मानले. जीवन त्याच्या पदी वाहिले. मोठ्या मोठ्या सभा मिटिंगी दूर तुम्ही जाता, तुम्हा संगती मलाही न्यावे, आज
मला तेव्हा आले, किल्ला पाहण्यासाठी गेले. तलावात हातपाय धुतले, मुस्लिम पहारे करी बोलले, पाठवले का पाणी म्हणाले, मुसलमान मग गोळा झाले. मानहानीचे प्रसंग आले, सिंहगडावर विश्रांतीला जावे वाटले, थकल्या जीवाला माथे फिरूनी मार्ग अडवला. जीव घेणा तो प्रसंग टळला. रमाबाईला जेव्हा कळाले, मन तेव्हा मग खिन्नच झाले, रमाईने अंथरुणच धरले. उपचारही ते व्यर्थच ठरले, औषध पाणी काम देईना, साहेबांनाही सबड होईना, होऊ लागल्या खूप यातना. लागू लागली अथक साधना. रमा आजारी जेव्हा कळले, वसई सोडून बाबा आले, शेवटच्या समयास पोचले. रमाबाईने डोळे मिटले, काळ कधीही थांबला नाही, मृत्यू कुणाला चुकला नाही, पतिभक्तीची ती पुण्याई. अमर दाहली माता रमाई. शोकाकुलते साहेब रमाचे एकटेच पडले, लहान पोरावाणी भीमते ढसा ढसा रडले. चिंतेने बावरली नाही, दीनपणाने हरली नाही, जिच्यामुळे ही आज पुण्याई. दीनजनांची आई रमाई. दुःखाचे सावट पसरले, प्रेत यात्रेला लोक निघाले, ज्याने त्याने मग अश्रू ढाळले. अश्रूंचे जणूपूर लोटले, बाबासाहेब चिंतित झाले, गतकाळाचे चित्र आठवले, केव्हा परदेशातून आले. संचारतीने ओवाळले, रमा म्हणाली आता फिरूनी, जाऊ नका हो मज टाकूनी, शिक्षण अभ्यास द्या सोडूनी. करते विनंती हात जोडूनी. 4-5 वेळा पाणी ठेवले, किती वेळा ते थंड जागले, पुस्तकात असे काय लिहिले. यातच नुसते लक्ष घातले, पत्नीकडे का बघायचं नाही, पोरांना का खेळवायचं नाही, पुस्तकात कसली नवलाई. मला ते सांगा उमजत नाही. सदा पहावं चालूच लेखन, थोडं थांबवा तुमचं वाचन, तुमच्या आवडीचं आहे कालवण. आता तरी उरकावा जेवण. थांबू रमा एक पान राहिले, 5 ग्रंथ मी नवे आणले, काय सांगू मी तुला त्यातले. पुस्तक आहे परदेशातले, आता तुम्ही जेवून घ्या पहिले, बाबासाहेब गाली हसले, रमाबाईचे रूप आठवले. कंठ दाटला अश्रू आले. रमा म्हणाली समजत नाही, प्रपंचात काय लागत नाही, तारांबळगी किती ग बाई. पैशा पाण्याची ही टंचाई. ओटी भरून नोटा आणल्या, दिल्या रमाईला. साहेब म्हणाले रुपये किती घे, बिगी सांग मजला.
वाटले आडानी आहेस तेच चांगले शिकली नाही ते ठीक झाले काया वाचा आणि मनाने पती भक्ती ही केली रमाने थकली नाही कधी श्रमाने म्हणून यश मिळविले विमाने विधी मंत्री भारताचे झाले सर्व जनाने स्वागत केले अभिमानाचे भरते आले चाहत्यांनी अभिनंदन केले देशासाठी अखंड झटले जनसेवा हे ब्रीद मानले भूमातेचे ऋण फेडले घटनेचे ते शिल्प कोरले 15 ऑगस्ट 47ला सोन्याचा तो दिन उगवला गुलामीच्या तोडिल्या शृंखला भारत आपला स्वतंत्र झाला गालबोट या दिना लागले शल्य उरी एकीचे राहिले राष्ट्राचे तर विघटन झाले मुस्लिम राष्ट्र उदया आले घटना समितीवरती निवडले एक पाऊल पुढे टाकले त्या समितीचे अध्यक्ष घटनाकार ते श्रेष्ठच ठरले ज्या लोकांनी तुच्छ लेखले जिथे तिथे अपमानित केले महार म्हणून झिडकारिले देशभिमाला वंदू लागले अस्पृश्याच्या त्या पोराचा केला तिरस्कार त्याच लोकांनी एकमुखाने केला जय जयकार हिंदू धर्मातच राहण्यासाठी कठीण प्रयत्न केले खटपटी राष्ट्र एकता तळमळ मोठी अशा बोलती झाली शेवटी मंदिर प्रवेश चळवळ केली 5 वर्ष त्यामध्येच गेली मेहनत सारी वाया गेली चळवळ सारी निष्फळ ठरली येवल्यामध्ये परिषद भरली सर्व थरातील लोक जमली 13 ऑक्टोबर 35 साली धर्मांतर ही घोषणा केली अस्पृश्य म्हणून जन्मा येणे न्याय आहे का पुन्हा लक्षणे या जीवनातच खितपत पडणे निश्चय केला धर्म त्यागणे जन्माने कुणी श्रेष्ठच नसतो सत्कर्माने शीलवान ठरतो मानवता हे ब्रीद ठेवतो तोच खरा मी धर्म मानतो हिंदू म्हणून मी मरणार नाही तो धर्म आचरणार नाही दगडांना मी पुजणार नाही अशा देवाला भजणार नाही ख्रिस्तांना ही वार्ता कळली मुस्लिमांना गोष्ट समजली ज्याने त्याने आपली आपली धर्माची महती पटविली परकीयांचा धर्म कशाला धर्म असावा स्वदेशातला दावा कुणाचा नाही पटला शरण जावे आपल्या बुद्धीला समानताची आणली जयानी ऐका भीमाची अमृतवाणी श्रद्धा बुद्धा करणी बुद्धाची ती विचारसरणी धर्मांतर हे निश्चित झाले देशोदेश
देव आता ही प्रेरणा घेईल, तो बुद्धाला शरण जाईल. प्रयत्न करील मी अविरत, तुम्हा सांगतो मी मनोगत, एकच माझे हे मनोरथ. उत्तमाय मी करील भारत. परधर्माना कारित आहे, हिंदू धर्मा झिडकारित आहे, मायभूमीशी निगडित आहे. बौद्ध धर्म स्वीकारित आहे. पुढे सर्व बुद्धमय होतील, या धम्माला अनुसरतील, जीर्ण रूढी हे लोक विसरतील. शेवटी ब्राह्मण दीक्षा घेतील. यांनाही मागे मागे येऊ द्या, सर्वांच्या शेवटी राहू द्या, खरे खुरे ते ज्ञान घेऊ द्या. धम्मचक्र तेजाने लिपू द्या. समाज सारा अधीर झाला, दीक्षेचा तो दीन उगवला, शुभ्र पांढरा वेश घातला. सेवक रट्टू हजर झाला. सवे होत्या सविता आंबेडकर, बाबासाहेब रट्टू बरोबर, तेज पूजनायक रामावर. आरूढ झाला व्यासपीठावर. जीवर भगवे परिधान केले, 80 वर्षाचे स्थवीर आले, बुद्धं शरणं अनुसरले. पंचशीलही ग्रहण केले. पायिक होऊन बुद्धाचा रे केला चमत्कार, कोटी जनांनी कोटी मुखांनी केला जय जयकार. बुद्ध देवाचे दर्शन घेऊन परत निघाले काशी नगराहून, दिल्लीला विमान तळावून. आले निवासी थकून भावून. 5 डिसेंबर 4 रात्रीला जैन प्रतिनिधी भेटायाला, येऊ म्हटले या सोहळ्याला. यावे आमच्या समारंभाला. असे म्हणून निरोप घेतला, हाक मारली सेवकाला, सेवक रट्टू समोर आला. मालिश त्यांची करू लागला. सूर मधुर ते ऐकू आले, रेडिओवर गाणे चालले, बाबा तल्लीन होऊ लागले. उत्तम शरणं गाऊ लागले. सुदाम वर्दी देऊ लागला, जेवण तयार आहे म्हटला, बाबा म्हणाले स्वयंपाक्याला. हातात फक्त जे खायाला. 2 घास तोंडात टाकले, बाबा तेथून लगेच उठले, ग्रंथ पुस्तके नीट ठेवले. विश्रांतीला जातो म्हणाले. सविताबाई लवकर उठल्या, पती राजाच्या जवळ गेल्या, हाक मारुनी उठवू लागल्या. पूर बडवुनी घेऊ लागल्या. निद्रा लागली आपल्या पतीला, ऐसे समजून धक्काच बसला, हाक मारली सेवकाला. कंठ दाटला, गळा काढला. असे वाटले सूर्य थांबला, ज्वालामुखी तो शीतल झाला, चहूकडे हा अंधार पसरला. दीन जनांचा त्रासा गेला. चहूकडे हे वृत्त पसरले, स्वतः